रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुमचं पूर्ण नाव सांगा देवा. अरुण भगवान भिंगारी. अरुण भगवान भिंगारी ह्या माऊलींचं गगनगिरीमध्ये भांड्याचं दुकान आहे. गेली अनेक वर्षापासून ते इथले स्थायिक आहेत आणि आज आमचं भाग्य आहे की आमच्या दुकानाला त्यांचं पाय लागलं. हे दुकान जरी दिसायला असलं तरी पण ह्या दुकानाचं नाव आहे नामस्मरण लिखाण केंद्र किंवा लेखन केंद्र. म्हणजे या ठिकाणी फक्त नामाचा बाजार चालतो, दुसरं नाम घ्यायचं. तुम्हाला मी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि तुमच्याकडून रामकृष्ण हरी घ्यायचं, बस. ह्या नामाच्या बाजाराचा हा व्यापार आहे. बरं, तुमचं जर एक अक्षर फक्त आमच्या वहीला लावा. मला लिहायच नाही तरी पण विठ्ठल लिहा की. बघा, विठ्ठल एक अक्षर असू द्या. विठ्ठल बोला, पहिली विरांटी विठ्ठल. बघा, वा वा वा. भिंगारी माऊलींचं आई शब्द ल, शेवटी ल ल ल ल विठ्ठल. वा वा वा, फार सुंदर माऊ. बरं, आता तो एका वाक्यात सांगा तुम्हाला कसं वाटलं. नाही, एकदम सुंदर. पंढरपूरला गेल्यापासून इथं दर्शन घडलं असं वाटतं. हे विठ्ठला माय बाप्पा केशवा माधवा पांडुरंग रामकृष्ण हरी ह्यांच्या अनेक वर्षापासून भांड्यात. हे विठ्ठला माय बाप्पा केशवा ही आपली बारकस छोट आणि हे दिंडीचं सामान आहे माऊली. आपली मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी जाते. आतापर्यंत भावाच्या गाळ्यात होतं, त्याच्या बंगल्यात. आता भगवंताने आपली जागा केली, आपण कशाला दुसऱ्याच्या आश्रयी राहायचं. तो काय हे सगळं तंबू का सगळं दिंडीचं एक महिन्याचा संसार आहे हा. शेगड्या लागणारी वस्तू, भांडी कुंडी सगळं तंबू, बांबू, रामकृष्ण वगैरे असले बांबू असतात. म्हणजे थोडक्यात 10 तंबूच आणि 100 लोकांची व्यवस्था. ही गीत वाहू काही विना आहे, माईक आहे, काय काय बरंच काय काय आहे. आपला हा हे आहे मृदुंग. चालते रामकृष्ण हरी भिंगार माऊलींचं दर्शन पण झालं सकाळी सकाळी आणि आपल्या दुकानाच्या खुर्चीवर त्यांचं व्यवस्थापन झाली बसण्याची. माऊलीच्या नामसागराला हात पण लागला. माऊली रामकृष्ण हरी. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की आमच्या भिंगारी माऊलींचं आयुष्य पुढे असं चांगलं जावं आणि आमच्या सोबत एकदा पंढरीची वारी व्हावी, एकदा वारी घडावी. घडली असेल म्हणा वारंवार. जवळ आम्हाला जातो आम्ही सारखं. हो, पण दिंडीत नाही. दिंडीत नाही, गिरीवक्ती जाणं आणि वारीत. बरोबर आहे. आम्ही कसं आहे, तुळजापूर, पंढरपूर, असं कोल्हापूर. क्या बात आहे. रामकृष्ण.